फायनली झालं राव आपल्या मामाच्या पोरीचं लग्न. भावांना तुम्ही ना याच्या मागची व्हिडिओ तर पाहिले असणारच की आम्ही दोघं मावस भाऊ मंडप टाकायसाठी गेलो होतो मामाच्या घरी. ते बी कोणाच्या मामाच्याच पोरीचा लग्नाचा मंडप. हे ऐकून तर आपला वेळाचा मावस भाऊ बी हसायला लागला. अरे म्हणे हे कसं काय झालं? अरे ते झालं तर झालं, ते जाऊ दे तिकडे. आपलं हेलिकॉप्टर उडणं वर आणि आपला व्हिडिओ घेणं वरून. मावस भाऊ म्हणे काही विषय काय का मिनिटा, लग्न लागायची वेळ झाली तरी आमच्या दोघं भावाच्या अंगाला पाणी नाही अजून. कसं काय अंगाला पाणी लागेल? कालपासून नुसतं कामच सुरू आहे आमच्या मागे. हे पा तयारी केल्यावर बी अंडे भरणे देऊन टाकले आमच्या हातात. अरे तुटे पुटे भंगारवाले मंडपात ठेवून दिला आणि तिथून बाहेर आलो आणि आपल्या प्रेमाच्या पब्लिक सोबत एक व्हिडिओ काढून घेतला. की तुम्हाला सांगतो काय काही मंडपवाल्याला तारका भेटत नाही, पण आपल्या मामाचा साऊंड आणि हर्षल भाऊचा ऑर्केस्ट्रा नेहमी बुकच असते. साऊंड चालतेच चालते, त्यासोबत मंडप बी दाना के बाद चालते. नवरदेव नवरी मंडपात आली म्हणजे कॅमेरावालीचीच मजा पाहतो. तो म्हणते मले काढू दे, हा म्हणते मले काढू दे. नवरदेव नवरी म्हणते अरे सरकारनं भाव पटकन आम्हाला मंडपात जाऊ दे. एवढे कॅमेरे तोंडा पुढे आहेत की कोण्यात पाहून कोण्यात नाही असं होऊन जाते. नवरदेव आणि नवरीची मंडपात एंट्री झाली, त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराजची आरती बी करून घेतली आणि पटापट लग्न बी लावून घेतलं. आता घरचं लग्न आहे म्हटल्यावर पहिल्या पंक्तीत तर काही बसता येणार नाही. रिकामा काय करत तोपर्यंत आम्ही सगळा साऊंड गाडीत भरून घेतला. आणि इकडे पंक्तीत पाहतो तर काय आपला मावस भाऊ तो भिडलाय दुसऱ्या पंक्तीत. आम्हीच कायच राहतो भाऊ, त्याच्या पुढच्या पंक्तीत आम्ही नाही जेवण करून घेतलं. भावांना आणि बहिणींना तुम्हाला मेन गोष्ट तर सांगायचीच राहिली. जे लग्न आज होऊन राहिलं नाही तर ते आपल्या चुलत मामाच्या पोरीचं आहे बरं. आपल्या मामाच्या पोरीचं ह्या दोघी जणी आहे. टाइम आहे अजून. आपल्या मामाच्या पोरीचं लग्न कसं वाटलं तुम्हाला सांगा बरं कमेंट मध्ये. चुलत असली तरी मामाची पोरगी होतीच ना राव, खोटं थोडी बोललो तुमच्यासोबत. याच्या पुढे कधीच येणार नाही भाऊ घरचं लग्न असलं की मंडप टाकेल. बा मंडप टाक्यापासून तर सोळेपर्यंत पूर्ण तेलच निघून जाते. संध्याकाळ झाल्याबरोबर वापस मंडपात. आता जसा मंडप टाकला तसा काढून घरी बी नाही लागेल. मंडप काढायसाठी दुसरं कोणी काही येणार नाही, आपल्यालाच काढणार. मग काय 2 घंट्यामध्ये तर पूर्ण मंडप काढून टाकला. मंडप काढणं झाल्याबरोबर आक्याचा फोन आला. आक्या म्हणे माटरगावच्या फाट्यावर उभा आहे, तिथं आलोच मी. भेंडवळले कबड्डीच्या मॅचेस सुरू आहेत, तिथं जाऊ आपण पायासाठी. आता कबड्डीचा विषय म्हटल्यावर दिवसभर किती थंडी झाली तरी मी नाही म्हणणार आहे का. 10 मिनिटांमध्ये तर आलो आपली बुलेट घेऊन भेंडवळले. आल्या एक ग्लास सोडा पिऊन घेतला, तिथून सरळ आलो मी ग्राउंडवर. बाकी मी कुठेही कबड्डीच्या मॅच पाहायला गेलो की तिथं आपली प्रेमाची पब्लिक भेटते. खरंच पण आपली प्रेमाची पब्लिक एवढं प्रेम देते ना मला की कधी कधी शब्दही राहत नाही माझं बोलायला. भावांनो नेहमी असेच तुमचं प्रेम मायार राहू द्या आणि असंच सपोर्ट करत राहा. हा ज्यांनी फॉलो करेल नाही ते फॉलो बी करत राहा बरं. थोड्या वेळ भेंडवळले थांबलो आणि तिथून वापस मामाच्या घरी आलो. आजीला म्हटलं भूक लागली, जेवायला आहे का काही? आई म्हणे आहे ना, सकाळची वांग्याची भाजी आणि पोळ्या. सकाळची वांग्याची भाजी ऐकल्यावर तर आमची भूकच चालली गेली. पण विषय असा आहे की जेवण केल्याशिवाय झोप काही येणार नव्हती. मग आम्ही ठरवलं की पोळ्यात आहेत त्याचा चिवडा बनवू. पण फोडणी देता देता आमचा डबल विचार बदलला. म्हटलं अजून आलून कांदा दे कापून. डायरेक्ट एक काम करू म्हटलं आलूची भाजीच बनवू. मग काय रप्प आलू कांदा टमाटर संभार सगळंच टाकून दिलं. त्यासोबत 4-5 गिलास पाणी दिलं टाकून. झाली भाऊ आपली आलूची भाजी तयार. आला तर आपण मोडेलच होता पहिले, मग त्याच्यातच दिली रिचून. मस्तपैकी कालून घेतलं, सट जेवण केलं. मग भावांनो आजच्यासाठी एवढंच. हा जसं की तुम्हाला सांगलं होतं आता पुढे भयंकर व्लॉग येणार आहे, त्यासाठी तुम्ही फॉलो घ्या करून.